सात फेरे अग्नीच्या साक्षीने भाग 21. मागील भागात दुसऱ्या दिवशी सागरला जाग आली. उन्हाची किरणं खोलीत पसरली होती. त्याने एक मोठा आळस दिला. केतकी तर केव्हाच उठून आंघोळ करून किचनमध्ये गेली होती. आज उशिरा उठल्यामुळे सागर फेरफटका मारण्यासाठी गेला नाही. त्याने घड्याळात पाहिलं. आज बँकेचे अधिकारी लोक बँकेत येणार होते. तो अर्धा तास लेट होता म्हणून वाऱ्याच्या वेगाने तो आवरत होता. अचानक त्याची मेसेज टोन वाजली. यू हॅव बीन टेम्पररली सस्पेंडेड फ्रॉम युअर पोझिशन असा मेसेज त्याच्या जीमेलवर त्याला दिसला. आता पुढे त्याने पुन्हा तो जीमेल चेक केला. त्याला नोकरीवरून निलंबित केलं होतं. त्याचा त्या मेसेजवर विश्वास बसत नव्हता. त्याच्या कपाळावर आता किंचित गुढ्या पसरल्या. दोन भुवया आपोआप एकमेकींच्या जवळ येऊन कपाळावर एक अटी तयार झाली. मनात एकच विचार येत होता, का, कशासाठी काढलं असेल मला? मी तर काहीच चूक केली नाही. मग असं काय घडलं? आता त्याचं डोकं दुखू लागलं होतं. आताच कुठे संसार सुरू झाला होता आणि आता मध्येच हे सगळं. केतकीला काय तोंड दाखवणार आपण? अहो, चहा घ्यायला आला नाहीत खाली? आणि काय हो, आज फेरफटका मारण्यासाठी पण गेला नाही तुम्ही? केतकी चहाची बशी आणि कप घेऊन खोलीत आली. सागरच्या पडलेल्या चेहऱ्यावरून नक्कीच काहीतरी झालं आहे. त्याने लगेच ओळखलं. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? तुम्ही टेन्शनमध्ये दिसताय. केतकी त्याच्या हातात चहा ठेवत विचारलं. आता हिला काय सांगू? इथे मलाच काही क्लिअर नाही अजून. नाही, हिला आत्ताच काही सांगायला नको. अगोदर मी स्वतः जाऊन बँकेत चौकशी करतो. सागरला इतक्यात घरात कोणाशीच या विषयावर बोलणं बरोबर वाटलं नाही. काही नाही गजान, काल ते जागरण झालं ना, मग आता झोप नाही झाली. थोडंसं आळस येतोय बस. त्याने बळच चेहऱ्यावर खोटं हसू दाखवत उत्तर दिलं. अगं बाई, हो का? मला वाटलं काहीतरीच दुसरं टेन्शन आहे की काय. बरं, तुमचा टिफिन तयार आहे हां. केतकी बोलत बोलत कपाटातील एक एक छान ऑरेंज कलरचं प्रेस केलेलं शर्ट आणि ब्लॅक कलरची फॉर्मल पॅन्ट सागरसाठी काढून ठेवून गेली. आज हाच ड्रेस घाला, तुम्हाला छान दिसेल. बोलत बोलत ती पुन्हा किचनमध्ये आवरायला गेली. आज तिने पहिल्यांदा त्याच्यासाठी कपडे काढून बेडवर ठेवले होते. त्याला अगोदरही वाटत होतं की तिने त्याच्यासाठी कपडे ठेवावेत, पण तिने आजपर्यंत कधीच ठेवले नाहीत आणि आज ठेवले तर त्याचा चेहरा आज हिरमुसलेला होता. मनात आनंद होता, पण तो टिकणार कसा? त्याची रोजीरोटीच धोक्यात आली होती. त्याने एक उसासा टाकला आणि बाथरूममध्ये जाऊन फ्रेश होऊन त्याने तो ड्रेस अंगावर घातला. कपडे घालतानाही त्याच्या मनात तेच विचार येत होते. काय झालं असेल? मला तो जीमेल चुकून तर फॉरवर्ड झाला नसेल ना? आणि जर मला खरंच नोकरीवरून काढून टाकलं तर? केतकी पण मला सोडून जाईल का? छे छे, आपलं प्रेम इतक्या लो क्वालिटीचं आहे का, जे धागा तुटल्याप्रमाणे लगेच तुटून जाईल? पण काय सांगता येतं, जर ती खरंच निघून गेली तर? पण अशी कशी जाणार? मी किती जपतो तिला. माझं किती प्रेम आहे तिच्यावर. अशा प्रकारे त्याच्या मनात एक नाही हजार विचार सुरूच होते. त्याने कसं तरी त्याचं सर्व आटोपलं. तेवढ्यात त्याचा फोन पुन्हा व्हायब्रेट झाला. हॅलो. त्याने एक नजर त्या नंबरवर टाकली. अनोन नंबर होता. त्याने फोन उचलून कानाला लावला. मिस्टर सागर, तुम्हाला 15 मिनिटाच्या आत बँकेत हजर व्हायला हवं. समोरून 40 ते 50 वर्षीय गृहस्थ त्यांच्या तटक आवाजात बोलले. अवघ्या 10 मिनिटातच सागर बँकेत पोहोचला. समोर त्यांच्या केबिनभोवती 10 ते 15 लोक घोळका घातला होता. कोणी त्याच्या केबिनमधील टेबलवर ठेवलेल्या फाईल्स चेक करत होतं, तर कोणी त्याचा PC. सागरला तर हे सर्व काय चालू आहे काहीच समजत नव्हतं. त्याच्या केबिनच्या साईडला रोज त्याच्यासोबत बसणारा स्टाफ देखील आज सागरकडे एक वाईट कटाक्ष टाकून घृणास्पद नजरेने पाहत होता. काही लोक त्याच्याकडे पाहून आपापसात कुजबसत होते, तर काही लोकांना त्याला अशा अवस्थेत पाहून चेहऱ्यावर हसू पसरलं होतं. मिस्टर सागर, तुम्ही बँकेत तब्बल 20 लाखांचा घोटाळा केला आहे. समोरील अधिकारी सागरवर रागीट कटाक्ष टाकून बोलत होता. काय? 20 लाख रुपयांचा घोटाळा? आणि मी? सागरला अजूनही त्याच्या व्यक्तीवर बोलणाऱ्यावर विश्वास बसत नव्हता. हो, तुम्हीच, आणि त्यामुळे तुम्हाला निलंबित करण्यात आले. अहो, पण मी चोख नोकरी करतो. अशी कामं मी कधीच करत नाही. तो त्या अधिकाऱ्याला समजवायचा प्रयत्न करत होता, पण त्या अधिकाऱ्याला सागरच्या बोलण्यावर विश्वास बसत नव्हता. मी 20 लाख रुपये घेतले याचा काय पुरावा आहे? तुम्ही मला असं पुराव्याशिवाय निलंबित करूच शकत नाहीत. शेवटी तो कसंबसं भेदरलेल्या अवस्थेत बोलला. घसा कोरडा पडला होता. कंठ दाटून आला होता त्याचा. सागरच्या बोलण्यावर त्या अधिकाऱ्याने कोणाला तरी इशारा केला आणि तो माणूस लगेच एक हातात फाईल घेऊन सागरसमोर आला. हा आहे पुरावा.
त्या माणसाने आणलेल्या फाईलमधील काही कागद त्या अधिकाऱ्याने सागरसमोर टाकले. त्यावर सागरच्या सह्या होत्या. त्यावरून हे स्पष्ट होत होतं की सागरने त्याच बँकेतून रोख रक्कम गायब करून 21 लाखांचा सिटीमध्ये प्लॉट खरेदी केला आहे. त्या प्लॉटचे कागदपत्र सुद्धा सागरच्या नावावर होते. फाईलमधील कागद पाहून सागरचे डोळे विस्फारले. अनेक बनावट कर्ज फाईल्स त्याच्या आयडीवरून मंजूर झालेल्या दाखवल्या होत्या. प्रत्येक कागदावर त्याची डिजिटल आयडी, त्याच्या सह्या आणि व्यवहाराची नोंद होती. एवढंच नाही तर त्या रकमेचा मागोवा घेतल्यावर ती एका शेल अकाउंटमध्ये आणि तिथून प्लॉट विक्रेत्याच्या खात्यात गेल्याचं रेकॉर्ड समोर होतं. सागरचे तर हे सर्व पाहून होश उडाले होते. सगळे रेकॉर्ड त्याच्या विरोधात होते आणि त्यावर त्याचे सिग्नेचर असल्यामुळे त्याला कोणतीच गोष्ट नाकारता येत नव्हती. पण तरीही तो त्याच्याकडून अतोनात प्रयत्न करत होता. त्याने अक्षरशः त्या अधिकाऱ्याचे पाय पकडले, पण त्याला सागरची दया आली नाही. सूटबुटामधला तो व्यक्ती जणू काही पाषाण काळजाचा आहे असंच सगळ्यांना वाटत होतं. काही सागरच्या दयनावस्थेवर हसत होते, तर काही लोक त्याची बाजू घेऊन बोलत होते. हे बघा मिस्टर सागर, जर तुम्हाला अजूनही तुमच्या बाजूने बोलायचे असेल तर तुम्हाला कोर्टात यावं लागेल. जोपर्यंत कोर्ट तुम्हाला निर्दोष सिद्ध करत नाही तोपर्यंत तुम्हाला तुमच्या पोझिशनवर बसता येणार नाही. इट्स माय फायनल ऑर्डर. तो काळ्या कोटातील माणूस त्याच्या चेअरवरून ताडकन उठून सिग्नेचर करून निघून गेला. तसे त्याच्यासोबत आलेले लोक सुद्धा त्याच्या मागोमाग निघून गेले. सागर मात्र हतबल होऊन घरी परतला. सुनबाई, जा समजसनी जेवायला वाढा. शेवंता केतकीला म्हणाली. तसं सगळे केतकीनं जेवायला वाढायला लागलं. घरातील सर्वजण ताटावर बसले होते, पण सागर अजूनही त्याच्या खोलीत होता. सुनबाई, सागर कुठं आहे? त्याला नाही का जेवायचं? जा बोलावून आणा. मकरंद ताटावर बसत बोलला. मकरंदच्या बोलण्यावर लगेच रमेशने हसून नीताकडे पाहिलं. तिनेही लगेच तोंड वाकडं करत केतकीकडे पाहिलं आणि रमेशला पाहून गालात हसली. त्या दोघांची निशाणेबाजी घरात कोणालाच समजत नव्हती, कारण सागरला कामावरून काढलं ते घरात अजून कोणालाच समजलं नव्हतं आणि ते कधी सर्वांसमोर येईल याचीच नीता वाट पाहत होती. कारण सागरची नोकरी गेली म्हणून जास्त आनंद तर तिलाच झाला होता. अहो, इथे काय करत आहात? खाली चला. सगळे जेवायची थांबलीत तुमच्यासाठी. केतकी खोलीत आली तर सागर बाल्कनीत जाऊन उभारला होता. तुम्ही जेवा, मला भूक नाही. सागर उसासं सोडत म्हणाला. त्याला अन्न तरी कसं गोड लागणार होतं म्हणा. अहो, असं काय करताय? सकाळी आल्यापासून बघते तुम्ही काही खात नाही, बोलत नाही, त्यात काही सांगतही नाही. माझं ऐका, जेवून घ्या. केतकीने सागरचा हात धरला. सागर नको बोलत होता आणि केतकी त्याचा ऐकत नव्हती. कसंही करून 2 घास त्याच्या पोटात टाकावे म्हणून ती त्याला हाताला धरून ओढत जेवायला खाली नेत होती. तुला एकदा सांगितलेलं समजत नाही का की मला भूक नाही म्हटलं ते? नाही जेवायचं मला. तुला जेवायचं असेल तर तू जाऊन जेव. त्याने केतकीने धरलेल्या हाताला जोरात झटका दिला आणि त्याचा हात सोडवून घेतला, पण त्या धक्क्याने केतकी मात्र त्याच्यापासून खूप लांब जाऊन पडली. तिला डोक्याला मागं थोडंसं लागलं, पण सागरने तिच्याकडे ढुंकूनही पाहिलं नाही. तो तसाच त्याच्या खोलीत निघून गेला. तर मग पुढे काय होईल? सागरच्या निलंबित होण्याने केतकी आणि सागरचा संसार विस्कळीत होईल की केतकी सागरची ढाल बनून त्याच्यासोबत उभी राहील? नोकरी गमावलेला धक्का सागर सहन करू शकेल का? सागर खरंच दोषी असेल की कोणी दुसरा व्यक्ती त्याला दोषी ठरवण्याचा कट रचत असेल?